खूप वर्षापासून मावशीकडेच येतोय। आम्ही तिकडे नेवाळीला नाक्यावर, मी मलंगडला राहतो, पण नेवाळी नाक्यावर सुद्धा आता गावाला राजा आहे, इकडं मावशी आहे ती, पण मी मावशीनी सांगावं मी इथंच मच्छीला येते। पण दाखव मावशीकडे बघा किती मस्त मच्छी असते की मित्रांनो। ही बघा वाम, बघा वाम बघितल्यानंतर तुम्ही पण विचार कराल मावशी। हे गाइज गुड मॉर्निंग। तर गाइज कसं आहे तुम्ही? आय नो तुम्ही ठीक असणार गाइज। तर गाय आज आहे शुक्रवार, आणि शुक्रवार म्हटलं तर आपला मच्छी मटण खाण्याचा दिवस। तर गाइज मी मच्छी घ्यायला चाललेलो आहे अशा ठिकाणी। एकदम फेमस मच्छीवाली मावशी आहे तिथं, आणि ती MIDC हायवेला बसलेली असते। आता ती मच्छी तिथं तुम्हाला दाखवतो मी गेल्यानंतर कशी आहे, आणि मावशी पण इतकी मजेदार आहे ना गाइज, तुम्ही बघितल्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला पण हैराण होईल की मावशी किती गंमतवाली मावशीच आहे। आणि आता जाणार आहे मी तिथं मच्छी घ्यायला। आणि हो गाइज तुम्हाला सांगायला विसरलो, तर गाइज आपल्या चॅनलवर ऑल टाईप व्हिडिओ असतात। आता तुम्हाला शर्यतींचे व्हिडिओ बघायला भेटतील, तर कधी प्रँक केलेलं सुद्धा व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर, आणि मोटिवेशन व्हिडिओसुद्धा आहे। मी आता मागे गेलेलो कुत्र्यांना खायला तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। आईच्या लग्नाचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेले आहे। तर आपल्या चॅनलवर गाइज तुम्हाला ऑल टाईप व्हिडिओ बघायला भेटणार आहेत। तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पण दाखवतो तुम्हाला लगेच। पप्पा मी पण येणार आहे। हो चला गाइज, तर आता माझ्यासोबत माझा मुलगा सुद्धा येणार आहे, आणि आता जातो। सो गाइज आता आम्ही निघालो आहे। आता तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो। जस्ट आता मावशीकडे पोहोचले। आता तुम्हाला दाखवतो चांगली मच्छी आता मावशीकडे आल्यानंतर। तर आता आपण मावशी करणे जाणून घेऊ, मावशी नक्की येतं कुठून। तर मावशी तुझं नाव सांग। वसईवाली नाताल। तर मावशी तू कुठून येतं? पाचबंदरवरून। आणि किती वर्ष झाले इथं येतं? 8 वर्षापासून इथं तुमचा धंदा आहे? हो बरोबर। आणि मावशी धंदा टाकला तेव्हापासून इथं येतं का तुम्ही? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, आता मावशी इथं 8 वर्षापासून धंदा करतं, आणि अजून तुम्हाला थोड्या टायमामध्ये मी मावशीजवळ येणारे गिराकं सुद्धा दाखवतो। आणि मच्छी बघा, फ्रेश मच्छी, सगळी मच्छी फ्रेश मच्छी पण आहे मावशीकडे बघा किती मस्त मच्छी असते की मित्रांनो। ही बघा वाम, बघा वाम बघितल्यानंतर तुम्ही पण विचार कराल मावशीकडे एकदम फ्रेश वाम, काळी नाही। बघा मित्रांनो वाम बघा ही कशी आहे, आणि 2 हातामध्ये राही नाही एवढी मोठी वाम आहे। तर मावशी या वामचा भाव काय आहे? 800 रुपये पर केजी किलो। तर मित्रांनो 800 रुपये पर केजी आहे, आणि हीच वाम जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर तुम्हाला 1200 ते 1500 रुपयेपर्यंत भेटेल। पण इथं मावशीकडे 800 रुपये किलो, आणि पाम्पलेट पण। तर मित्रांनो तुम्हाला अजून मी मच्छी दाखवतो काय काय आहे मावशीकडे। बोंबील आहे, कोलंबी आहे, इकडे सुद्धा बोंबील आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हलवा मासा आहे। तर मावशी तू गिराकांच्या बद्दल काय सांगशील? कुठल्या कुठल्या प्रकारची गिराक येतात तुझ्याकडे? सगळे गावची, बदलापूर, अंबरनाथ, सगळे चिकी मधले, नेवाळी नाक्यातले, वसार गावचे सगळे माणसं येतात। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हे काका सुद्धा आलेत बघा। मावशी आल्यानंतर किती खुश होतो। तर दादा काय म्हणणार तुम्ही, मावशीकडनं मच्छी नेहमी घेतात का?
कशी असते मावशीची मच्छी? एकदम फ्रेश आहे. फ्रेश मच्छी असते. एकदम फ्रेश. तर मित्रांनो, कोणीच अजून असं म्हणत नाही की माशीची मच्छी चांगली नाही. तर बघा, मावशीची भरपूर लोक इथे गाईज मच्छी घ्यायला येतात. तसेच हे काका सुद्धा आलेले आहेत. काका, तुम्ही सांगा मावशीची मच्छी कशी असते? मावशीची मच्छी एकदम ताजी आणि फ्रेश असते. फक्त जरी भाव जरी जास्त असला तरी माल एक नंबर असतो. आणि तुम्ही कधीपासून इथे येतात? खूप वर्षापासून मावशीकडेच येतोय. आम्ही तिकडे नेवाळीला नाक्यावर, मी मलंगडला राहतो, पण नेवाळी नाक्यावर सुद्धा आता गावाला राजा आहे, इकडं मावशी आहे ती. पण मी मावशीनी सांगावं, मी इथंच मच्छीला येतो, भले कटकट करत अर्धा तास बसतो मावशीकडे, पण मावशीकडनं मच्छी मावशीची चांगली असते. भले मावशीची किटकिट असली तरी पण मच्छी चांगली असते. एक नंबर मच्छी असते, कधी खराब निघत नाही. कधी तर मी सांगतो खराब असेल म्हणजे थोडीशी आपल्याला वाटलं तर मी तशीच घेऊन जातो. मावशीला सांगतो खाल्ल्यानंतर मी पैसे देईन, पण आठवणीने परत मावशीला येऊन पैसे देतो. मावशी काय बरोबर ना? तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आता किती लोक इथं मच्छी घ्यायला येतात. बघा, आता तुम्ही अजून एक दादा आलेत. तर हे दादा सुद्धा इथं नेहमी मच्छी घ्यायला येतात मावशीकडे. तर दादा, कशी असते मावशीची मच्छी? मावशीची मच्छी एकदम छान असते, पण तिचं एकच आहे की ती टाइम जास्त घेते मच्छी द्यायला. कारण गिराकच तेवढी असल्यामुळे मावशीला मच्छी द्यायला भरपूर टाइम होतोय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता फोनवर सुद्धा मावशीला ऑर्डर चालूच असतात दिवसभर. आणि इथं आजूबाजूच्या धाब्यांवर सुद्धा मावशीची मच्छी, जसं आता तुम्ही बघितलं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता ही धाब्यावर पार्सल झालेली आहे मावशीची मच्छी. अशीच मच्छी पूर्ण दिवस मावशीची इथं धाब्यावर पार्सल जाते. आणि इथं आजूबाजू जेवढं धाबे आहेत मित्रांनो, तेवढं धाब्यावाल्यांच्या धाब्यांवर मावशीची मच्छी जात असते. दिवसभरात चालूच असतं तिची मच्छी जायची. हा, हे छोटं बोंबील आहे. तर मित्रांनो, वजन सुद्धा बघा मावशी चांगल्यापैकी आता कसं वजन देतं बघा, तुम्ही बघू शकता. मापाला कुठं नाही करायचं आपल्याला. आणि हो मित्रांनो, तुम्हाला जर मावशीचा ॲड्रेस माहिती नसला तर या मावशीचा ॲड्रेस आहे इथं MIDC कटई बदलापूर हायवे समोर. इथं हायवे बघा, आणि बाजूला इथं अश्विनी हॉटेल, आणि डाव्या साईडला नायरा पेट्रोल पंपसुद्धा आहे. त्याच्या बाजूला मावशी दोघांच्या मध्ये इथं बसलेली असते. कधी पण या मावशीच्या शॉपवर आणि मावशीला व्हिजिट करून मावशीकडनं चांगली चांगली मच्छी घेऊन जा. आणि मच्छी एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही नक्की दुसऱ्यांदा इथे येणार. भरपूर लोक आता 8 वर्षापासून इथं भरपूर लोक येतात. आणि बाजूला तुमच्या सुक्की मच्छीसुद्धा मावशीच्या भेटणार आहे. भरपूर असं चांगल्या चांगल्या सुक्की मच्छीचा सुद्धा इथं हे आहे. दाखवतो तुम्हाला. ही बघा सुक्की मच्छी. बोंबील बघा किती फ्रेश आहे. तिकडे माकले आहेत, मांदेली आहेत, सोबत हे बोंबील आहेत, बोंबले आहेत, जवला आहे, हा पण जवला आहे, ही सुकट आहे. दांडी बघा किती मोठे आहेत. तर तुम्ही सुकी मच्छी सुद्धा इथनं घेऊन जाऊ शकता. दांडे, सुकट, जवला. तर मित्रांनो, आता आम्ही तर मच्छी घेतली आहे मावशीकडनं. कोलंबी घेतलेली आहे आम्ही. आता कोलंबी खातो आम्ही मस्त. आणि आजच्या या व्हिडिओला इथंच एंड करतो मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपला, तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर आपल्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून शेअर करा. आणि मावशीच्या शॉपवर नक्की एकदा व्हिजिट द्या मावशीला. आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.